बघू शकतो आणि बघा ठणठण स्लॅबवरती कशा प्रकारे प्लास्टिक आतरलेलं आहे। प्लास्टिक आतरून त्याच्यावरती स्टील रेन्फोर्समेंट जसं L/4 ने दिलेलं आहे त्या पद्धतीने 8M 10M जे काही दिलेलं आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे मिस्त्रीनं अशा प्रकारे। आणि तुम्ही बघू शकता हे जे प्लास्टिक आतरलेलं आहे व्यवस्थित आतरलेलं आहे जशाला तसं कुठेही। तर हाय मित्रांनो, मी सुरेश सोनूने आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करतो। तर आपण बघू शकता स्लॅबच्या सिलिंगला जे तुम्हाला ब्लॅक दिसत आहे सिलिंग ती ब्लॅक का दिसत आहे आणि भीम जे आहे ते व्हाईट दिसत आहेत सिमेंटच्या कलरची। तर ते तसे काय दिसत आहेत हे तुम्हाला माहिती नसेल तर ते कसे काम दिसत आहेत मी तुम्हाला सांगणार आहे। हे काय ऑइल नाही लावलेलं मित्रांनो आणि भीम सिमेंट सारखे दिसत कॉन्क्रीट सारखे पण सिलिंग दिसत नाही स्लॅब दिसत नाही असं का झालेलं आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। या सिलिंग मध्ये प्लास्टिक जे असते ते प्लास्टिक वापरलेलं आहे ताडपत्री सारखं एक प्लास्टिक वापरलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला हे ब्लॅक दिसत आहे आणि भीम मध्ये ते लावता येत नाही बॉटमला पण लावता येत नाही आणि साइडने पण लावता येत नाही त्याच्यामुळे ते RCC सिमेंटचं कलर एकदम ओळखू येत आहे नाही का। आणि बाकी तुम्ही स्लॅबचं बघू शकता हे इकडे बघा प्लास्टिक लावलेलं आहे हे इकडे थोडं काढलं होतं आम्ही कसं दिसतं त्यासाठी नाही का बघण्यासाठी। तर मित्रांनो बघा प्लास्टिक लावल्यानंतर त्याचे फायदे काय आहेत। प्लास्टिक लावल्यानंतर असं म्हणतात की सिमेंटचं पाणी वाहून जात नाही पण सिमेंटचं पाणी काय आपल्या पोटातलं पाणी 1 तासाच्या वर पोटात राहत नाही तर सिमेंटचं पाणी त्याला जिकडे वाव भेटल तिकडे ते वाहून जाणारच आहे। आणि राहिला प्रश्न या प्लास्टिकचा तर तो काढता येईल आपल्याला पण याचा फायदा काहीच नाही फक्त फायदा एवढाच लावलेला आहे की सिमेंटचं पाणी वाहून जाऊ नये म्हणून। परंतु सिमेंटचं पाणी तुम्ही बघू शकता वाहून का जाणार आहे भीमच्या बॉटमला काय प्लास्टिक वगैरे लावलेलं नाही त्याच्यामुळं स्लॅबचं जे सिमेंटचं जे पाणी आहे ते भीमच्या बॉटमकडे येऊन खाली ते वाहून जाणारच आहे याचा काही विषय नाही। पण एवढं आहे थोडं कमी जाणार आहे 30-40% जाणार होतं ते 10% जाणार आहे थोडंफार राहणार आहे। पण याच्यामध्ये दुसरा एक प्रॉब्लेम होणार आहे प्लास्टर करताना प्लास्टर जे आहे ते व्यवस्थित होणार नाही कारण याच्यामध्ये चिकनाई जास्त असल्यामुळं प्लास्टिक मध्ये प्लास्टर गळून पडू शकतं। तर वरती जाऊ चला आपण स्लॅब वरती कसं काय काम झालेलं तुम्हाला दाखवतो। हे बघा जिना बांधलेला आहे स्टील रेन्फोर्समेंट पूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि जिना बघा तुम्ही बघू शकता कैची वगैरे भीमला L वगैरे त्याच्यानंतर झड भीम आहे वरती पण कैची वगैरे घेतलेली आहे याच्यानंतर खूप छान बांधलेला आहे। आणि वरती बघा कॉलम मध्ये कवरिंग वगैरे लावलेले आहे L पण 9-9 इंचाचे L घेतलेले आहेत भीमला त्याच्यानंतर भीमला कवरिंग लावलेली आहे आपण बघू शकतो। आणि बघा ठणठण स्लॅबवरती कशा प्रकारे प्लास्टिक आतरलेलं आहे प्लास्टिक आतरून त्याच्यावरती स्टील रेन्फोर्समेंट जसं L/4 ने दिलेलं आहे त्या पद्धतीने 8M 10M जे काही दिलेलं आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे मिस्त्रीनं अशा प्रकारे। आणि तुम्ही बघू शकता हे जे प्लास्टिक आतरलेलं आहे व्यवस्थित आतरलेलं आहे जशाला तसं कुठेही काही फाटलेलं नाही किंवा इकडे तिकडे आबडधोबड झालेलं नाही या आणि व्यवस्थित काम झालेलं आहे। फक्त आपल्याला भीम मध्ये प्लास्टिक लावता येत नाही आणि पूर्ण स्लॅबवरतीच लावता येते। तर ह्या साईडचे तुम्ही दिसते तुम्हाला ह्या गाळ्यामध्ये ब्लॅक दिसते आणि इकडचे ब्ल्यू दिसते तर तो ब्लॅक जो आहे तो खालच्या स्लॅबला आणलेला प्लास्टिक होतं आणि ब्ल्यू कलरचं जे दिसतंय ते ह्यावरच्या 2 सेकंड स्लॅबला आणलेलं आहे। मित्रांनो बघू शकता तुम्ही किती छान काम झालेलं आहे। तुम्हाला पण तुमच्या घराचं सिमेंटचं पाणी जर वाचवायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्लॅबवरती प्लास्टिक आतरून घ्या आणि नंतर स्टील रेन्फोर्समेंटचं पूर्ण काम करून घ्या व्यवस्थित ओके होईल। जर काय प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट करून तुमच्या भावाला सांगा तुमचा भाऊ तुमच्यासाठी केव्हा तत्पर आहे। तर चालतंय व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा। आणि दुसरी एक विनंती आहे मला बरेच जण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आहेत पण फ्रेंड रिक्वेस्ट माझ्याने ऍक्सेप्ट होत नाहीत
कारण माझे 5000 फ्रेंड रिक्वेस्ट कंप्लीट झालेले आहेत. जर कुणी मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असेल तर त्यांनी मला फ्रेंड रिक्वेस्ट न पाठवता फॉलो करावे हीच माझी विनंती आहे. तर चालतंय भावांनो, बाय बाय. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्हाला तर माहिती आहे आपले कॉमेडीचे व्हिडिओ पण असतात, ब्लॉग पण असतात. तुमचा जर सपोर्ट राहिला तर मी असेच ब्लॉग आणि कॉमेडी व्हिडिओ कंट्रक्ट घेऊन येत राहील. तर चालतंय, बाय बाय मित्रांनो. ओके, थँक्यू.